जेवण ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट हे बघा, अख्ख्या जगातली स्मॉलेस्ट एलिव्हेटर. तर इथं हे व्हेजचं ऑप्शनच नाही आहे, फक्त नॉनव्हेज. थंडी खूप जास्त आहे. मला तर काही इंटरेस्ट नाही पेंटिंगचे बघायला. अरे त्यात पण पीस केले पीस ना जुगाड. सगळं भरून काढते आपले ट्रॅम आणि इथून फेरी आहे. ही फ्री ऑफ कॉस्ट फेरी आहे. बोलते रहो आई शपथ. लयच काय काय दिसतंय गाडीत. वा चमचे. हां येस चमचे जास्त आहे. 50 युरो अजून थोडीशी राईट दे चालवायला. बिल्डिंग बघा वाकडे दिसले का. 12 ते 13 किलोमीटर आमचं वॉक झालं. नमस्कार मित्रांनो. तर आत्ता वाजलेत इथले 7:15 आणि काल मजा आली. वेळ लागला बराच, दमलेलो. सकाळी बरोबर 6च्या आसपास जाग आली, मस्त झोप झाली. आणि आता आजपासून आपला डे चालू होईल. सर्वात आधी तर आधी नाश्ता करणार. नाश्त्यानंतर ॲम्स्टरडॅम सिटी टूर करू. ओके चला पहिलं तर नाश्ता करूयात. मस्त सनराईज झालेला आहे आणि इकडं सनसेट जो आहे तो बरोबर रात्री 10च्या आसपास होतो. 10 का 9:30च्या आसपास सनसेट होतो आहे. ओके चला जाऊयात नाश्ता करू. लय भूक लागली आता. लेट्स गो. तर हा आहे ब्रेकफास्ट एरिया. चांगलं आहे का. हो आपल्या दोघांचं तर ब्रेडच भेटले. उसके प्लेट कुछ नहीं मिलेगा. अंबिकल तुम्हारी तरफ. अच्छा चांगले. जेवण ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट हे बघा, हे जे लाईन्स, हे जे नंबर आणि इंग्लिश, हे 4 लँग्वेजेस दिलेले असं इथं नंबर लावलेले असतात. तर अशा विषय आहे. चला आमचा नाश्ता झाला आहे, आता पुढे जाऊया. आता इथून या साईडला आलो आणि हा सायकल ट्रॅक आहे. इथून परत जिथं काल गेलतो इथून खाली उतरलेलो रेल्वे स्टेशन, त्या स्टॉपवरती आता परत जायचं आपल्याला. आणि तर आहे खूप थंड आहे. जास्त करून तर लोक सायकल्स खूप वापरतात. इतर बघा असा विषय, मस्त वातावरण आहे. चला लवकरात लवकर जाऊया विदाऊट वेस्टिंग एनी टाईम. किती 30 युरोज वन वे कुठून स्लोटरिक टू ॲम्स्टरडॅम सेंट्रल. डेबिट आणि क्रेडिट कार्डचे ऑप्शन आहेत. 18.4 आपलं क्रेडिट कार्डच बरं आहे. चलो एक ये लो आपका फोटो. आणि असं ट्रेनचं तिकीटचं इथं ऑप्शन आहे. बरेच आहेत इथं, तुम्ही तिकीट्स काढू शकता. तर इथं टॅप करायचं प्रिंट, इथं तिकीट्स येतं. आलं बघा. तर मित्रांनो आलो आहे आपण. अजून ट्रेन काय आली नाही, तरी जवळपास 10 मिनटं लागतील यायला. ॲम्स्टरडॅम सेंट्रलला चाललो आता आपण. 15 मिनटं लागतात इथून तिथं पोचायला. ओके खूपच मोठं जंक्शन आहे इथं मित्रांनो. हे बघा किती रूट्स आहेत. इथं रेल्वे थांबली बघा, ती डबल डेक. खाली पण आहे इथं आणि वरती पण आहे. नाही ही ती वाली नाही, थांबा ती दुसरी दाखवतो मी. ही आहे ती. येस ही डबल डेक आहे बघा. खाली एक आणि वर एक. भारी आहे ना भाई साहब, खरंच भारी आहे. चला इथं उतरायचं आता आपल्याला. चला तर ह्या रेल्वे आपण बाय बाय करू आणि इथून पुढं जाऊ. तर मित्रांनो ही आहे अख्ख्या जगातली स्मॉलेस्ट एलिव्हेटर. चालू होताच संपली बघा. चलो आता इथून बाहेर निघूयात.
आहे सेंट्रल बघा, ॲम्स्टरडॅम सेंट्रल. इथं ट्रॅम वगैरे येऊन थांबलेली आहे. आता इथं एक्सप्लोअर करायचं. पूरा चलते चलते घुमेंगे. मस्त आहे. तर हे सेंट्रल ट्रॅम. तर ह्याचा व्हिडिओ मी नंबर व्हिडिओ बेस्ट व्हिडिओ येईल. आणि आता मी सिनेमॅटिक शॉट्स टाकणार बघा तुम्हाला. तेही बघा मागं, मी मागचं दाखवतो. अख्खा ट्रॅमचं सायकलिंग भाई. इकडं कॅनल क्रूज, तिथून ट्रेन, तिथून आत्ता आलो आम्ही चालते. तर असे व्हिडिओज टाकेल मी आणि त्याला मग सॉन्ग ॲड करतो. चला, तिथं आबा गेला आहे बघा कॅनल क्रूजच्या तिकीटसाठी. ओके. आणि वातावरण एकदम भारी झाले, अख्खं क्लिअर स्काय झाले. फोटो फुल भारी यायला लागले तिथं आता, फुल भारी. आणि इथं हे कॅनल्स क्रूज आहेत जे इकडून ह्या बाजूला नेऊन त्या बाजूनं परत इकडून येणार आपण. तर आत्ता तिकीट काढून ठेवला बा, तेच करतोय. स्ट्रीट आहे, त्या स्ट्रीटवरती वॉक करत चाललो आता डॅम स्क्वेअर पाशी. हे बघू शकता. हे अख्खा असं वॉक परत मस्त एन्जॉय. त्या आतमध्ये पण भारी टॉप. आणि हे ट्रॅमचे रूट, सायकलचे रूट वेगळे. त्या बाजूने आलो बघा आम्ही. येस, इथून आलो एवढं चालून. आता या बाजूला चाललो. आता आम्ही आहे मॅकडॉनल्ड्समध्ये आहे. डॅम स्क्वेअर पशी आहे मॅकडॉनल्ड्स आहे. तर ह्या मॅकडॉनल्ड्समध्ये मी व्हेज बर्गर बघत होतो. तर इथं हे व्हेजचं ऑप्शनच नाही आहे, फक्त नॉनव्हेज मासा सगळं तेच, अंडं वगैरे सगळं तेच. फक्त इथं फ्रेंच फ्राईज मला भेटतील आणि कॉफी. बाकी इथं काही खाण्यासारखं नाही आहे मॅकडॉनल्ड्समध्ये. मला वाटलं असेल बर्गर तरी, पण बर्गरही नाही आहे. चला, तर इथं एक साईडलाच मार्ट आहे. त्या मार्टमध्ये बघू काय भेटते. इथं आपण ते कॉफी प्यायला लागलं मग ते 2 कॉफी घेतल्या. 1.6 युरोजला एक कॉफी होती. ओके, चला आता बाहेर जाऊ, त्या मार्टमध्ये बघू काय भेटतंय का. तर हे आहे डॅम स्क्वेअर. स्ट्रक्चर आहे. आणि इकडं पण बघायला इथे म्युझियम आहे. आणि हा एक प्रॉपर सेंटर आहे त्याचा डॅम स्क्वेअरपाशी. इथं वेगवेगळे शॉप्स आहेत, सगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत. आणि इथून ट्रॅम वगैरे पण जाती. ट्रॅम तर काय सगळीकडनंच जाते. हे बघा रूट, पण मोस्टली कनेक्टेड इथून आहेत. जंक्शन टाईप आहे इथं नाही का. ह्या बाजूला एक, ह्या बाजूला एक जात आहे. इकडून इकडं एक येते, इकडून एक येते, ह्या बाजूला एक येते. आता इकडं पण फोटो काढणार. इथंही फोटो काढून झालेले. लय भारी. आता कार थंडी खूप जास्त. हे स्ट्रक्चर बघा भाई, एक नंबर आहे. आता इथून जवळपास 20 किलोमीटर 20 मिनिटावर एक म्युझियम आहे. त्या म्युझियमपाशी जायचं आहे. चालत जाणं जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे. पण ते एक बघणार. चला जाऊया. हे आहे ते म्युझियम. जिथं बाहेरनंच बघितलेलं बरं आहे, आत न गेलेलं बरं आहे. कारण काय पेंटिंग्स आणि स्टॅच्यू असे वेगवेगळे स्टॅच्यू आहेत. तेवढा काही इंटरेस्ट नाही आहे बघण्यात. सो आम्ही एक गार्डन आहे, गार्डनमध्ये बसायला आलो. इथं हे काय माहीत. हा बाई, एकच मिनटं. हे पण म्युझियमच वाटतं. आणि इथं हे शॉप यांचं म्युझियमचं शॉप.
तर हे आहे बघा फेमस म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम, ज्याच्यात आतमध्ये पेंटिंग्स आहेत, बरेच वेगवेगळे पेंटिंग्स आहेत. मला तर काही इंटरेस्ट नाही पेंटिंग्स ते बघायला. ज्यांना बघायचे ते जाऊ शकता तुम्ही. काही तिकीट्स असेल ते काढायचं आणि जायचं. बघू बाहेर तिथं जाऊन आता फोटो वगैरे काढू. इथं पोरं पण खेळतात, ते पार्क आहे इथं स्केटिंग. अयो अयो अय अय अरे काय खेळ रे हो ते बघ. ऐ शपथ. इकडं गार्डनच आहे आणि पार्क सुद्धा आहे. इकडं खाण्याची जागा आहे. हे बघा इथं सगळे लोक खायला लागलेत. आम्ही पण इथं बसूनच खाल्लं आता. आपल्याकडे काकरा वगैरे होतं, काकरा पराठा होता, ते दोन्ही खाल्लं. मस्त आहे. आणि हे एक मोठं म्युझियम आहे जिथून आपण आलो. इथून आलो आपण. चला जाऊयात आता. इथं जवळच मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये पण फिरूयात. चीज वगैरे काय काय गोष्टी घ्यायच्यात त्या घेऊ, दाखवतो मी तुम्हाला. चला. थंडी खूप आहे, भयंकर थंडी आहे. थंडीमध्ये बेसिक वारं खूप आहे, जास्त वारं लागते. आता मला वाटतं 8 डिग्री सेल्सिअस आहे. गार खूप लागते. कॅनलच्या ह्याच्यात ह्यांनी कसं केलं बघा. सॉन हे झोपलेलं आहे इथं, इथं आहे, इथं आहे. ह्यांनी फार्मिंग केली आहे कॅनलच्या ह्याच्यात. आणि इकडं घरं. पावसाचं वातावरण झालंय. मधीच पाऊस पडतोय, मधीच थंडी वाजतीये. कसं करायचं. रेनकोट आणलंय तरी काय प्रॉब्लेम नाही, पण गार खूप आहे, डेंजरस गार. आत्ता पाऊस पडत होता बघा, थांबला पाऊस. हे बघा काळे काळे ढग आहेत. ते बघा मित्रांनो, सवेर मार्केट आहे. हे बघा ते. आणि इथं सायकल बघा केवढे आहेत. गाड्यांनंतर सगळ्यात जास्त जे असेल ते सायकलच आहेत. खूप सायकल आहेत, खूप. आता बघा परत पाऊस चालू झाला. नुसतं सायकल सायकल. नेपाळी रेस्टॉरंट इथं आधी. इथंच येऊ शकतो आपण खायला, इथंच. कारण आपला प्लॅन कसा आहे आजचा, 6:45ची क्रूज आहे. 6:45 ती क्रूज घ्यायची आणि तिला 1 तास आहे. त्याच्या अगोदर जेवण करायचं आणि मग क्रूज घेऊ शकतो. तसं करायचं, ते करून क्रूज घ्यायची. आता मार्केट फिरणार. हे मार्केट आहे, पाहिलं का. 2 व्हीलरपेक्षा जास्त आणि 4 व्हीलरपेक्षा पण जास्त सायकल आहे तिथे. एक नंबर. नेदरलँड इज बेस्ट. मजा येते फिरून, मजा येते. टूर बरोबर फिरण्यापेक्षा असं स्वतःहून फिरतोय ते खूप वेगळी मजा येते, ते वेगळा एक्सपिरियन्स. यस. चला तर जाऊयात, फिरूयात, बघूयात. हे बघा बॅग्स वगैरे. हां इथं पण आहे. वॉफल पण आहेत, सोव्हिनियर्स आहेत, खाण्याच्या गोष्टी आहेत, सगळे या मार्केटमध्ये. भारी वास येतोय. मामा बनवायला लागलेत. Geef me een minuut, ja, kom geef de kans. वाव. आता ह्याच्यात ठेवते. पाऊस थांबते का? थांबलो. बघू शकतो, इथं ट्राय करू शकतो. चला. हां मावशी फ्रेश बनवून द्यायला लागलेत. ना जाते. Pay by card or cash?
आहे काय? होय वास भारी येतो ना. हो. हे नटेलच आहे वाटतं ते बघ ते. ते नटला हे चॉकलेट. भारी F45. झालं रेडी. अरे त्यात पण पीस केले. तेच ना जुगाड. आता चॉकलेटवाला फ्लेवर घेतले आम्ही. आता ते मध्ये लावणार आणि एकावर एक डन. डायरेक्ट सँडविच सारखं खायचं. डन झालं. भारी गेले. कसले वेगवेगळे प्रकारचे चीज ठेवलेले तिथं बघा. आणि इकडं फ्रुट्स. इकडं पण सेम तेच आहे, रॅफलचंच आहे. हा असं आहे मार्केट. इथं थोडं शॉपिंग करायची जागा आहे. असं वेगवेगळ्या गोष्टी, सोव्हिनियर्स वगैरे. हे बघा असे छोटे वगैरे. चला ले लो, ये ले लो, खा लो, आ का. बघा असं घ्यायचं, असं लावायचं. गरम आहे पण भारी. मार्केट मस्त आहे. आपण आहे का ना. लय काय काय मजा आली आज. ती गायक, हे गायक बघ तिथं गायक आहे ते बघ ते पुतळा. हा ना. चीज बरोबर इथं. वा भाई इथं सायकल बघा. टॉप आहे. हा रेंटचेच सायकल आहे ते, पण भारी आहे. चला इथं मार्केट संपले. 1 किलोमीटर आम्ही चाललोय जवळपास. इथं मार्केटमध्येच फक्त टाटा बाय बाय करायचं. वाव वाव वाव, आपली आवडती बाईक. हे छोटं गार्डन आहे. भाई शांतता आहे ना, शांतता. इतकी शांतता आहे ना इथं, लय शांतता आहे. हे बघा ना, हा हे मोठं जंक्शन आहे. क्रॉसिंग खूप होते इथं. हे सगळं भरून काढते आपली ट्रॅम. तर मित्रांनो हे बघा, ही आपली ट्रॅम आहे ज्यात आपण सकाळी एवढं चालून आलतो आज. ते सगळं ट्रॅम भरून काढते. हे सगळं आपण चालून आलतो सकाळी. हे बघा, हे ते मॅकडॉनल्डचं. चला ट्रॅमला बाय बाय करू. ओके, मस्त मजा आली. थँक्यू ट्रॅम. आता त्या साईडनं ॲम्स्टरडॅम सेंट्रलच्या ह्या बाजूला आलो आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे उंच, इथं बघा हे झोपाळा आहे. झोपाळ्यावर जायचं आपल्याला. आणि इथून फेरी आहे, ही फ्री ऑफ कॉस्ट फेरी आहे. ह्या बाजूनी तिकडं जायला, त्या बाजूनी कंटिन्यू चालू असतात. तर तिकडं जायचं आता. त्याच्या आधी खूप जोराची वॉशरूम आली. 2 युरोला वॉशरूम. त्यामुळे ते पैसे देऊनच जायला. जरा जाऊयात लवकर. आम्ही आलो ना तर इकडून फक्त या बाजूला जायचं. हे कंटिन्यू चालू आहे. हे काय माहिती, स्टेडियम असू शकतं.
वातावरणचं तर पावसाचं आहे. आणि ही आहे ती बिल्डिंग. खेळायला आपल्याला जायचं. येस. इकडं मॅक्स टू मॅक्स झूम करू आपण. थांबा. आता कसं आहे, पोचलो पण होय. हे मेन स्टेशन या ॲम्स्टरडॅम सेंट्रल. तर आता इथं हे बघा, लुकआउट स्विंग, इथं चाललो आहे आपण. एंटर करूयात. असं असणार. मग आपण इथं उतरलो. इथून असं चालत 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 ह्या टोकापर्यंत आलो. एवढं फिरलो आता. आणि परत आता इथून इकडं आलो. आणि इथून आता ह्या बिल्डिंगला आलो. असा अख्खा मॅप आहे. आपण आलो या बिल्डिंगवरती. आणि हे बघा, इथं होतो आपण. मगाशी मी ते दाखवत होतो तुम्हाला. हे बघा, इथून दाखवत होतो बरोबर. इथून काही मग इथं फेरी आणते तुम्हाला. मग इकडं चालत इकडे यायचं आणि मग तिकीट्स काढून वरती. ओके. आपण कुठं गेलो थांबा, मला बघू द्या एकदा कुठं. हे बघा, हे पाहिलेलं एक बरोबर. अजून इकडे एक पाहिलेलं. इकडेही जाऊन आलो. बाई भारी व्ह्यू आहे. चारी बाजू दाखवतो मी तुम्हाला. थांबा. एअरपोर्ट इकडच्या बाजूला आहे, यावाल्या बाजूला. इथं ग्रीनरी केवढी आहे. झाड असे पाहिजे. डेव्हलपमेंट करा पण झाडं पण ठेवा, नाही का? नाहीतर आमच्या इकडं कसं आहे, झाडं कमी, डेव्हलपमेंटच्या नावाखाली सुना जे आहे ते. हे शेप्स भारी आहेत. ही बिल्डिंग बघा. आता कसं इथं आपण आत्ता आपण बरोबर इथं आहे. आपल्याला इथं परत यायचं. शेप भारी आहे ना या बिल्डिंगचं. ह्या सगळे एक पण असं नाही इक्वल आहे. सगळ्या बिल्डिंगचं वेगवेगळं. आणि इकडं शेप्स. भारी. इथं विंडमिल आहेत. वर आलोय. वारं खूपच आहे, त्याच्यावर टोपी घातली आता. हे बघा इथे. चला चला. हे लास्ट फ्लोर आहे. या रूफटॉप आहे. रूफटॉप. आणि इथं आहे आलोय. हे बघा, असं राईड आहे. आबान पप्पा बसलेले. झूला झूलते रहो, झूलते रहो, झूलते रहो, झूलते रहो. आई शपथ. वारी 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 वारी. और झूलते रहो. बढिया. तर अशी राईड असणार आहे. मी पण बसतो. एक्सपिरियन्स होता एक नंबर आहे. झोपाळा असं वाटत होतं डायरेक्ट खालीच. खरं आहे. मस्त मजा आली. एक नंबर आहे. आता इथून आम्ही जाणार जेवायला. कारण आत्ता वाजले आहेत 4:40 आणि 6:45 आपली फेरी राईड आहे. आणि त्याला 8-8:30 वाजतील. त्याच्या आधीच आपण जेवण करायचं असं ठरलंय. मग आधी जेवतो आणि जेवण झालं की मग फेरी राईडला जाऊ. आणि तिथून मग वॉकिंग वगैरे थोडं होईल. ट्रेनमध्ये बसून परत आपल्या हॉटेलवर आणि डायरेक्ट पडी.
मजा येईल. चला आता जेवण दाखवतो काय 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 आहे काय काय नाही. ओके ते एक तो वरती एकदा जातो. चला तुलसी रेस्टॉरंटमध्ये आलो. इथं चिकनची थाळी घेतली आपण. मला माहिती लयच काय काय दिसतंय थाळी त्या. वा चमचे जास्त चमचे हा येस चमचे जास्त आहे. चमचे जास्त आहे बाकी काय नाही. भारी आहे मस्त. आता आपली पण थाळी स्पेशल तुळशी थाळी बनेल आपली. मग ती पण दाखवतो मी तुम्हाला. ही आपली व्हेज थाळी आलेली आहे. पनीरची भाजी, ही मिक्स भाजी, हे वांग दिसतंय, हे डाळ, गुलाबजामुन, राईस आणि हे हराभरा कबाब आणि रोटी. मस्त. चला खाऊया. तर मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो. आता कॅनल क्रूजला जायचं. आणि इकडे बघा हे चीज केवढे ठेवलेत. हे बघा साबण वाटते ना. साबण नाही ते चीज आहे. ते सगळे चीज होते. हे बघा इथं परत आत वेगवेगळी साईज आहे. आत्ता थोडंसं लेट होतंय. 10 मिनिटावर त्याचं आपली क्रूजचं स्टार्ट होणार आहे टाईम. सो पटकन जाऊयात. चला यू करते पाडी शाडी. क्रूजचा टाईम स्टार्ट झालेला आहे. 6:45 आहे. हे बघा हे बघा इथं ही क्रूज आहे आपली. आपलीच आहे आज अख्खी. चालू का मी? मला वाटतं मी चालू कारण कसं आहे परफेक्टली रूप राप त्याला म्हणायचं बाबा तू नाही का काय का ना त्याला विचारू आपण 50 युरो अजून थोडीशी राईट दे चालवायला बाबा. जेवण एक नंबर होतं. फक्त 117 युरो झाले. पण फक्त नाही म्हणत आहे याला म्हणजे 13,700 रुपयाचं जेवण जेवला. स्कीम जोर 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 से स्कीम बता. स्कीम नहीं है स्कैम है. स्टेयरिंग है ना स्टेयरिंग ले टॉप है. Museum, so if you मामा want to चांगली visit the इन्फॉर्मेशन ship, द्यायला लागलेत आम्हाला. हे बघा हे then you visit the museum as well. सगळ्याची इन्फॉर्मेशन द्यायला लागले. Imagine in the इकडं 17th काय century, this whole तिकडं काय. area used to be part of the sea. All land behind us was reclaimed मस्त from the मस्त sea. चाललंय. This used to be the sea. बरं So these big sailing ships sailed to Amsterdam, put it somewhere over here. The anchor put their cargo on smaller ships, and with these small ships, Holland. they sailed Ah, भारी आहे into ना? the city. Surprise you at the right Building side of बघा. the dancing houses. You see the small वाकडे black house. दिसले का? That's the Irish pub, the Mulligans, हे बघा and that's the only one standing straight up. कलंडल्या टाईप आहे. So I think the Irish can take the liquor. Don't you think so? भारी आहे ना. आता इथून परत रिटर्न इकडे सिनेमा हॉल आहे It's derived from the movement against the construction. Stop the opera. बापरे ओपरा But नॅशनल I can ओपरा. tell you now we are kind of used. तो कन्व्हर्टेबल ब्रिज आहे बघा. While passing under the bridge हे बघा तो will be your true. कसं आहे बोट ट्रॅम. A lot of people take their bikes to the railway station over there. That's Central Station. And चला बोट राईड पण झाली. कॅनल राईड आत्ता 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 ह्या इथून ट्रेननी रिटर्न. तर तिथं जाऊन ट्रेन घ्यायची तिकडून मग रिटर्न. टाकलोय. De sprinter naar Amsterdam Sloterdijk, halverwege Zwanenburg, Haarlem en Beverwijk. आता पाठ झाली का?
तो लोकल हो गया। spoor 2. अरे भाई इतनी जल्दी लोकल यार, बढ़िया किया यार। वो देखो आगे काट, 3 आने। नहीं ढकल। ओके आ गए भाई आ गए, बढ़िया। चलो टिकट निकाले, अब ट्रेन के इंतज़ार में रुकेंगे। चलो खुल जा सिम सिम। सिम सिम क्या हो रहा है तेरे को? सिम सिम अडकून ठेव तुझं। पोचलोय आपण आपल्या स्टॉपला। आम्ही पोचलोय स्लॉटर डेक या स्टेशनपाशी। जिथून उतरून आम्ही आमच्या हॉटेलला जाणार। तर आज मजा आली, पूर्ण डे एन्जॉय केला। जवळपास 12 ते 13 किलोमीटर आमचं वॉक झालं। चल आता पाऊस पण आला आहे त्यात, आणि गार वारा पण सुटलेच नाही। माझ्या मागं ट्रेन बघू शकतो, बेस्ट। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि बस बघा किती जोरात चालत आहेत मला। चलो बाय बाय। बघा दोन्ही चालले, एक नंबर वाटला। बाय बाय गाईस, बाय बाय।